नमस्कार, मी अरुंधती भालेराव. आजपासून एक नवी मालिका घेऊन येतोय, अभिवाचन मालिका हृदय स्वर. प्रसिद्ध नाटककार, लेखक, प्राध्यापक, साहित्यिक डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी लिहिलेल्या लेखांचं अभिवाचन मी करणार आहे. समाजामध्ये अवतीभोवती वावरत असताना त्यांना ज्या गोष्टी जाणवल्या, जे काही दिसलं बरं वाईट, त्याचं उत्तम लेखन त्यांनी या लेखांच्या माध्यमातून केलंय. हृदय स्वर म्हणजे आतला आवाज, आणि खरोखरच हे लेख वाचताना त्याचीच प्रचिती येते. आजच्या लेखाचं नाव आहे आंधळा विश्वास, जागृत श्रद्धा. आपण सगळे 21व्या शतकात वावरतो आहोत, पण तरीही एक गोष्ट सातत्याने समाजात वावरताना अवतीभोवती जाणवते, ती म्हणजे अंधश्रद्धा. ही अंधश्रद्धा किती घातक आहे ह्याचंच काहीसं वर्णन या लेखाच्या माध्यमातून केलं आहे. पुन्हा सांगते, लेखाचं नाव आहे आंधळा विश्वास, जागृत श्रद्धा. आपण 21व्या शतकात जगतो आहोत. विज्ञान, तंत्रज्ञान, इंटरनेट, मोबाईल सगळं आपल्या हातात आहे. चंद्रावर माणूस पोहोचला, मंगळावर यान पाठवलं, पण ह्या प्रगतीच्या युगातही एक सावली आपल्या मागे लागलेली आहे, ती म्हणजे अंधश्रद्धा. होय, अंधश्रद्धा. खरं तर काळ बदललाय, पण माणसाच्या विचार करण्याच्या सवयींमध्ये काही बाबतीत बदल मात्र अजूनही अपुराच आहे. ज्ञानाच्या महासागरात पोहत असतानाही अनेक वेळा आपण अजूनही अफवा, ऐकीव गोष्टी आणि अंधश्रद्धेच्या भोवऱ्यात अडकतो. विश्वास आणि अंधविश्वास यात बारकाईचा फरक. विश्वास म्हणजे अनुभव, तर्क आणि जाणीवेवर आधारलेली श्रद्धा, तर अंधविश्वास म्हणजे अनुभवाशिवाय, तर्काशिवाय, भीती किंवा लोभामुळे निर्माण झालेली अंधश्रद्धा. इथे एक ऐकलेली कथा सांगावीशी वाटते. कथेचं नाव आहे निळा शर्ट आणि पाऊस. एक शेतकरी जेव्हा पेरणी करायचा तेव्हा नेहमी त्याच्या पेरणीच्या वेळी पाऊस पडत नसे. तो कंटाळून गेला होता. एकदा योगायोगानं त्यानं निळा शर्ट घालून काम केलं आणि त्या दिवशी धो पाऊस आला. तो म्हणू लागला, निळा शर्ट घातला की पाऊस पडतो. पुढच्या वर्षी पाऊस न पडल्यानं त्याला समजलं, पाऊस निळ्या शर्टामुळे नव्हे तर निसर्गाच्या नियमांमुळे पडतो. अनुभवावर आधारित श्रद्धा खरी, पण चुकीच्या कारणाशी जोडली तर मात्र ती अंधश्रद्धा होते. पूर्वी अंधश्रद्धा पसरायला महिने, वर्ष लागत असत. आता ती काही सेकंदात पसरते, कारण व्हॉट्सॲप, फेसबुक आणि यूट्यूब. हा फोटो पुढे पाठवा, नाहीतर अपयश येईल असे किंवा अनेक मेसेज, किंवा हा उपाय केला की नोकरी मिळेल असे व्हिडिओ लोक डोळे झाक करून फॉरवर्ड करतात. कारण एकच, भीती. काही खरं झालं तर. एका गावात व्हॉट्सॲपवर मेसेज आला, उद्या गावात वीज पडणार, घराच्या बाहेर जाऊ नका. लोकांनी शाळा, बाजार, काम सगळं बंद केलं. दुसऱ्या दिवशी ऊन होतं. पुढे कळलं, कोणीतरी गंमत म्हणून हा मेसेज टाकला होता. शिकवण काय? माहिती तपासून पाहणं हे अंधविश्वास टाळण्याचं पहिलं पाऊल आहे. कोविड-19च्या काळात काही लोकांनी वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध नसलेल्या उपायांवर विश्वास ठेवला. म्हणजे काय? तर दररोज लिंबू मिरची लावा, लसूण पाणी प्या, प्रार्थना केल्यानं आजार टळेल, औषध घेऊ नका. यामुळे अनेकांनी वेळेवर उपचार घेतले नाहीत आणि जीव धोक्यात घातला. एकाला ताप आला, त्यानं डॉक्टरांचा सल्ला घेतला, औषधं घेतली आणि बरा झाला. दुसऱ्याला मात्र हळदीचं पाणी पुरेसं आहे असा अंधविश्वास ठेवला. त्याची तब्येत बिघडली आणि हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल व्हावं लागलं. श्रद्धा ठेवणं चांगलं, पण विज्ञानाकडे पाठ फिरवणं मात्र धोकादायक. श्रद्धा म्हणजे प्रेरणा देणारी शक्ती. जागृत श्रद्धा म्हणजे श्रद्धेला तर्क, अनुभव आणि सत्याच्या प्रकाशात जपणं. गोंदवलेकर महाराजांनी भक्तांना नामसाधना शिकवली, पण भौतिक लाभाचं आश्वासन कधी दिलं नाही. त्यांचा उद्देश म्हणजे मनःशांती, बुद्धीची शुद्धता आणि समाजहित. आध्यात्मिक साधना मनःशांतीसाठी असावी, चमत्काराच्या अपेक्षेसाठी नाही. युवकांसाठी ना मला 5 मंत्र सांगावेसे वाटतात. एक म्हणजे का आणि कसं. विचारा. कोणतीही गोष्ट विचारल्याशिवाय मुलांना मान्य करू नका. दुसरं काय? पुरावा तपासा. म्हणजेच इंटरनेटवरची माहिती तपासून घ्या, पडताळून पहा. तिसरं, विज्ञानाचा आधार धरा.
म्हणजे काय? श्रद्धा आणि विज्ञान हातात हात घालून चालू द्या. चौथं, भीतीवर मात करा, कारण भीतीमुळे घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात. पाचवं, सकारात्मक सवयी लावा, म्हणजे ध्यान, वाचन, सेवा हेच खरं श्रद्धा वाढवते. एकदा एका गावातल्या विहिरीत चंद्राचं प्रतिबिंब सोन्याच्या बांगडीसारखं दिसत होतं. लोक पाणी काढून सोनं पकडायचा प्रयत्न करत होते. एक वृद्ध आजोबा म्हणाले, वर पहा. वर पाहिलं तर चंद्र आकाशात होता. सत्य शोधायचं असेल तर योग्य ठिकाणी पाहावं लागतं. सगळ्यात विचार एकच, जो आपण कायम लक्षात ठेवला पाहिजे. श्रद्धा हवी, पण ती जागृत असावी, नाहीतर ते बेड्या होते. विश्वास प्रेरणा देतो, विवेक दिशा दाखवतो. भीती अंधविश्वासाची जननी आहे, तर विचार त्याचा शत्रू. सत्य विचार आणि सत्य आचरण यापेक्षा मोठा चमत्कार नाही. अंधश्रद्धेमुळे व्यक्तीचं आणि समाजाचं नुकसान होतं. जागृत श्रद्धा मात्र सत्य, करुणा आणि तर्क ह्यावर आधारित असल्यानं समाजाला प्रगतीकडे नेते. शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मुक्त संवाद हे अंधश्रद्धा कमी करण्याची गुरुकिल्ली आहे. या लेखातून आपल्याला काय घ्यायचंय? आपण श्रद्धा ठेवूया, पण ती श्रद्धा जागृत ठेवूया. भीती किंवा लोभातून नव्हे, तर तर्क, अनुभव आणि सत्य यांच्या प्रकाशात श्रद्धा वाढवूया. कारण आंधळा विश्वास मागे खेचतो, पण जागृत श्रद्धा पुढे नेते. या लेखातून श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक तुम्हाला नक्की कळला असेल. पुन्हा भेटूया पुढच्या लेखाच्या वेळेला. धन्यवाद.